संध्याकाळचे वाजलेत 5 आणि आम्ही ऑलरेडी निम्मा रस्ता काढलाय, कारण उद्या आहे माझ्या भाचीचा वाढदिवस आणि आम्ही चाललोय आज तिच्यासाठी केक घेण्याला. पहिल्या वाढदिवसाला मला आठवतंय मी तिच्या पहिल्या बर्थडेला होते आणि मग जेव्हा जेव्हा ती इंडियात होती, मी म्हणजे जितके वर्ष होती मी तिच्या प्रत्येक बर्थडेला होते. पण आता खूप मजा वाटते, कारण मी तुम्हाला आधीच सांगितलं मला चाइल्ड्स माइंड नाही आहे. आता भाची पण मोठी झाली आहे आणि मी तिच्याशी कम्युनिकेट पण चांगल्या पद्धतीने करू शकते. सो आय एम हॅपी. तर आता बघूया आज की आपण केक कसा घेतोय, कुठल्या बेकरीतनं घेतोय. इनफॅक्ट माझ्या भाचीनेच मला विचारलं की अगं मावशी तू ती कोरियन बेकरी आहे तर तुला पाहिजे तर व्हिडिओ काढ, कारण ती जेव्हा सुट्टीत आली तेव्हा बघितलं की मी टोकियो बेकरीचा व्हिडिओ काढला होता. सो आता आपण घेणार आहोत त्या बेकरीचा व्हिडिओ आणि मग उद्याची धमाल मी सांगणार आहे तुम्हाला उद्याच्या व्हिडिओत. तर चला जाऊया कोरियन बेकरीत. पॅरिस बॅगेट. पॅरिस बॅगेट. कोरियन बेकरीचं नाव पॅरिस बॅगेट. एक झलक इथल्या रस्त्यांची, जे आज पहिल्यांदाच माझा व्हिडिओ बघतायत त्यांच्यासाठी. हे आत्ता आम्ही इथे केक घ्यायला आलो आहे आणि इथे दुपारी म्हणजे 5-5:30 झाले तरी गाड्या आहेतच. अर्थात आपल्याला आता सगळ्यांनाच माहीत झालं आहे की अमेरिकेमध्ये सगळे गाडीतनंच फिरतात, त्यामुळे पार्किंग खूप मोठी लागतात. कम्पेअर टू आधीची दुसरी पार्किंग इथली तशी छोटी आहेत, पण इथे हा प्रतीक्षा म्हणते हा चायनीज हे मॉल आहे, म्हणजे इथे बरीचशी चायनीज दुकानं आहेत. तर आम्ही इकडे कुठेतरी डावीकडे बुम बुम चिकनच्या पुढे एक केकचं दुकान आहे, तिकडून केक घेणार आहोत. पण इकडे आहे मँगो, जिथे जाऊन आईस्क्रीम खायचे तन्वीला. तिचं बर्थडे सेलिब्रेशनसाठी बर्थडे ईव्ह सुरू झालेली आहे, त्यामुळे आम्ही आईस्क्रीम खायला जाणार आहोत. इथे काहीतरी राईस पो वगैरे असं काय काय $5 वगैरे आहे, असं वेगवेगळं चायनीज खायला मिळत आहे. इकडे जे दिसतंय एच मार्ट ग्रे कलरचं. आज माझं नेमकं स्टँड विसरलाय ट्रायपॉड, त्यामुळे मी हातात धरून काढते. तर ते आहे हाँगकाँगचं मार्केट आणि ज्या आईस्क्रीमच्या रेस्टॉरंटमध्ये आम्ही आपलं आईस्क्रीम पार्लरमध्ये जाणार आहोत ते पण आहे चायनीज आईस्क्रीमचं दुकान. ईश्वरीनी म्हणजे माझ्या दुसऱ्या भाचीने आम्ही जेव्हा पिट्सबर्गला गेलो होतो, पिट्सबर्ग नाही कुठे बरं फिलाडेल्फिया, तेव्हा तिने आम्हाला मँगोमध्ये नेलं होतं आणि तिथे मँगो विथ साबुदाणाची खीर किंवा त्या टाईप साबुदाणा खूप घातलेला होता. हे मँगोचे काय आयटेम्स आहेत ते आहेत. चहा दिसतो इथे, त्यावरनं आठवलं की मी 2011मध्ये चायनाला गेले होते, तेव्हा अनिश आणि योगेश चहाच्या टेस्टिंगसाठी कुठेतरी गेले होते. 40 प्रकारचे चहा त्यांनी चेक केले होते. इथे पण वेगवेगळं आहे. साबुदाणा आणि आईस्क्रीम इज नॉट रिअली, इट्स डिफरंट कॉम्बिनेशन, नॉट यूज टू, पण इथे लोक खातात. म्हणजे या मँगोमध्ये इथे हे अजून काय काय डेकोरेशन आहे. हां तसंही नाही आहे. हे आईस्क्रीमचं पार्लर आहे, पण इतकी जागा आहे इथे. हे मँगो पॅनकेक. ओके, हे मँगो पॅनकेक आणि हे मँगो प्लॅटर. ते मोची. हे मँगो प्लॅटर. हे आईस्क्रीम आणि हे मँगो पल्प. ओके, त्यात ते बोबो आहेत म्हणजे साबुदाणा आणि इथे दिले चमचे. सो याचे मी इंडिव्हिज्युअल फोटो काढते. अरे हा मँगो काय रे, मँगो रोल ना, मँगो पॅनकेक. अरे काय मस्त आहे मँगो पॅनकेक, खूपच सुंदर आहे, मस्त. हे न मँगो आईस्क्रीम मध्ये लिची घातली आहे, मस्त लागते. हे पण छान आहे. आता हा पीस मी ट्राय करणार आहे. त्याला बघा किती छान लावलंय, काहीतरी कोकोनट आहे ना. हा, सो खरंच खूप छान आहे ते पदार्थ मँगो मधले. सो तुम्ही जर मँगो मध्ये गेलेला नसाल तर हे यंग लोक फार त्याचे फॅन आहेत, सो जाऊ शकता. विचार म्हणण्याप्रमाणे हे त्यांचं पटेल ब्रदर्स आहे.
सो इथे आहे त्यांची भाज्या पण इथे ठेवल्या आहेत. मिरची दिसते मला वाटतं, छोट्या छोट्या भाज्या आहेत. हे सगळं चायनीज मार्केट आहे. आम्ही ज्या दुकानामध्ये एंटर केलो आहे ते कोरियन शॉप आहे आणि त्यांनी माझ्या भाचीला कोरियन गोष्टी खूप आवडतात. तर इकडे मँगो पण आहेत कोरियन आणि तिला असं सगळं कोरियन खूपच आवडतं. अगो बाई, हे काय नारळ दिसत आहेत, कोरियन नारळ. या सगळ्या भाज्या आपल्या देशात होत नाहीत, पण आय एम शुअर मी चायनामध्ये पण एकदा व्हेज रेस्टॉरंटमध्ये गेले होते तर तिथे या भाज्या खाल्ल्यात आणि अक्षरशः आमचे पैसे वाया गेले. एक तर व्हेज म्हणून आम्ही खूप महाग घेतलं होतं, व्हेज खायला मिळेल म्हणून, आणि या भाज्या आपल्या ओळखीच्या पण नाही आहेत. सो डेंजर. इथे असंख्य प्रकारचे मशरूम्स आहेत, ताजे मशरूम, वाळवलेले मशरूम आणि हे स्प्राउट्स पण. इकडे आपल्या भाज्या दिसत आहेत मस्त. मुळा, इंडियन फ्रोझन फूड किंवा फ्रोझन नाही आहे असं थंड. इथे पण भरपूर आईल्स आहेत आणि त्यांची लोणची, पापड, हिंग, मिरे सगळं दिसत आहे त्यांचं. हे परत इथे ही आईलमध्ये सगळ्या वस्तू ठेवल्या आहेत. हे यांचे 2-3 लेअर स्टीमर हवे असतील तर इकडे या कोरियन शॉपला आणि घेऊन जा. मस्त आहेत, मला आवडले हे 2-3 लेअर स्टीमर्स. हे काय आहे? इडली 1 लेअर. अर्थात आपल्या देशातही आता मिळत असेल, मला माहीत नाही, मी फारशी जात नाही बाहेर, आणि इझिली मिळालं तर मी बघते. असं इझिली अवेलेबल नसलं तर मला फार अवघड आहे शोधायला. तन्वी, आता आपण चाललोय आता पॅरिस बगेटमध्ये, राईट? हे काय आहे? बेकरी आहे. आणि तुला ह्याची स्पेशालिटी काय वाटते, म्हणजे तुला का? खूप सॉफ्ट आणि एअरी असतात, लाईट फ्लफी असतात. ओ, लाईट फ्लफी आणि एअरी असतात म्हणून तिला हे केक आवडतात. आणि जरी नाव पॅरिस बगेट असलं तरी ॲक्च्युली कोरियन आहे, राईट? बेकरी. काय पण मिळतं इथे सँडविचेस आणि बाकी काय काय मिळतं, आणि ते तुला आवडतं का? हो, इथलं तिला सगळं आवडतं. मी आत्ताच त्यांची परमिशन घेतली, त्यांनी मला इथले फोटो बघायला आणि काढायला सांगितलेलं आहे. हा केक काय मस्त आहे, रेनबो केक. वाव. इव्हन ब्लूबेरी केक तो योगर्टचा आहे. मला माहीत नाही योगर्ट केक कसे असतात, पण रंगाच्या बाबतीत तर अमेझिंग आहेत. अजून हा कुठले वेगवेगळे केक्स आहेत, मी त्यांची फक्त एक झलक देते. तन्वी सिलेक्ट करते, तोपर्यंत मी इथे दाखवते. इथे पण वेगवेगळे आहेत. हा दिसतोय स्नो बनी केक. वाव. मिक्स बेरी सॉफ्ट क्रीम. सो वेगवेगळे आहेत आणि तन्वी इथले सिलेक्ट करते मेनली बिकॉज एकतर हे खूप हेवी नसतात, त्यामुळे कॅलरीज कमी. तर इथली मुलं मला वाटतं खूप लहान वयापासून काही मुलं कॉन्शियस होतात की कसं खायचं. इकडे ब्रेडचे असंख्य प्रकार आहेत आणि ते मला सांगणं तुम्हाला अवघड आहे, पण छान छान गोष्टी दिसत आहेत, बघूनच मजा येते. इतके सारे प्रकार ठेवले आहेत ना. Excuse me. Hi. Hello. Can you tell me specialty of this bakery? The specialty of the bakery? Yeah. It's going to be pastries and cakes. Okay. Pastries and cake. But what's the specialty? So we have select items, lots of donuts, lots of croissants. Okay. Famous for the cake. Okay, I'll tell you what is the specialty of your bakery. What my niece told me. She selected your bakery because the cakes and everything is quite tasty and airy, so it doesn't give a lot of calories also. And she said soft and all. So I think I have covered in Marathi
what all is the specialty when I entered. But this is just for your information. Soft, tasty. Soft and tasty. Yes, and lot airy. Because it's airy, it is less on calories. So it's good. Yeah. Okay, thank you. You're welcome. एकदा आम्ही आलो आहे शॉपराईटमध्ये, कारण बड्डे गर्लला काहीतरी चीज आणि काय काय घ्यायचं होतं वेगवेगळ्या पद्धतीचं. सो इथे ज्या पद्धतीने चीज मांडलं आहे ते बघून सहज असे उद्गार आले प्रतीक्षाच्या तोंडात की अमेरिकन्स किती चीज खातात बापरे. ऑफकोर्स म्हणजे मलाही आवडतं कधी कधी खायला, पण इतकी व्हरायटी आहे इथे. कदाचित दोराबजीमध्ये वगैरे मिळत असेल, पण मी एवढी काही जात नाही शॉपिंग करायला, कारण मी तशी खाण्यात ट्रेडिशनल आहे. मी आपलं साधं जेवण जेवत असते, कधीतरी खाते, पण मी खाऊ शकते नक्कीच. मी आज रात्री जे 12ला आम्ही सेलिब्रेट करणार आहोत त्याच्यासाठी तन्वीसाठी घेतलं आहे गुलाब. प्रतीक्षा इकडे तोंड करणं गुलाबांचं जरा फिरव. हां हे बघा असे सुंदर सुंदर गुलाब आहेत. मला असं वाटलं बुके देण्यापेक्षा हे देऊया, म्हणजे ती तिच्या रूममध्ये पण ठेवू शकेल. एकदम डॉलर ट्रीची आठवण झाली. 20 वर्षापूर्वी मी आले होते तेव्हा डॉलर ट्रीमध्ये एकदाच गेले, त्याच्यानंतर कधीच गेले नाही. पण आज परत जाते, कारण जुन्या आठवणींना मला उजाळा द्यायचा आहे आणि बघायचं आहे की डॉलर ट्रीमध्ये आता काय काय मिळतं. $1 हवं ते घ्या. प्रतीक्षा म्हणते की नुसतंच त्याचं नाव आहे आता डॉलर ट्री. मला आठवलं की जपानमध्ये पण मी एका डॉलर ट्रीमध्ये, म्हणजे डॉलर ट्री म्हणजे जपानच्या डॉलर ट्रीमध्ये माझ्या मामे भाऊ अतुल बरोबर गेले होते. वेस्ट कोस्टला म्हणजे सॅन फ्रान्सिस्कोला जाताना मी ब्रेक जर्नी घेतली ती, आणि टोकियोच्या जवळ माझा भाऊ राहत होता, मामे भाऊ अतुल, ज्याच्या शेतात मी पिकनिकला गेले होते. तर मग मी तेव्हा त्याच्याकडे गेले होते आणि तेव्हा मी त्या जपानच्या दुकानात गेले होते आणि इतक्या सुंदर सुंदर कुंड्या आणि इतकं छान छान काय काय आणलं होतं. आय थिंक डॉलर ट्रीमध्ये आता असं सगळं पेपर बॅग्स आणि हेच जास्त मिळतं आहे. आणि हे जे मिळतं आहे ते कदाचित मी तेव्हा यंग असेल म्हणून मला गंमत वाटली असेल. आता काही वाटत नाही की इथनं काही मी घेऊ शकते. पण आय थिंक यूज अँड थ्रो आहे ना गं हे, पिकनिकसाठी वगैरे घ्यायला हरकत नाही. पिकनिकसाठी ग्लासेस हे सगळं घेऊ शकतो. पण आहेत काय काय उपयोगी गोष्टी. पण 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 माझं वय आता वाढलं आहे. इथे अशा चमचमत्या प्लेट्स पण आहेत, ते ठीक आहे, यूज अँड थ्रो. हे पण असे डिस्पोजेबल छान छान मिळते. मिळत नाही असं काही नाही आहे इथे. पिकनिकसाठी न्यायला खूप काय काय इथे नाही का. सॅलड मिक्सिंगचं त्याला काय म्हणतात का प्रतीक्षा? सॅलड टॉंग्स. हां काय का बेटा काय तनु. इथे मेणबत्त्या वगैरे आहेत, ग्रीटिंग्स आहेत पुष्कळ गोष्टी आहेत इथे तशा उपयोगी. बेसिकली यूज अँड थ्रोचं भरपूर मटेरियल आहे. हे यांच्याकडे ना म्हणजे आपण इतकं वापरत नाही, पण ॲक्च्युली हा बघा हा जो रोल आहे हा किचनचं नॅपकिन आहे. किचनचं काय बरं म्हणतात त्याला, किचन टॉवेल. अमेरिकेमध्ये हे लोक सर्रास वापरतात. म्हणजे किचनच्या वरती कुठेतरी लांबून ठेवतात टांगून आणि असं कापतात छोटे छोटे तुकडे. म्हणजे ऑटोमॅटिकली त्याला असं परफोरेटेड कटिंग असतंच. ओढतात, ओटा पुसतात, ओढतात. कुठेही आपण जसं एखादा नॅपकिन वापरतो किचनमध्ये ओटा पुसायला वगैरे, तसं हे इतका कागद वापरतात, इतका कागद. सगळीकडे कागद कागद आणि कागद. सो कधी कधी मला ते बरं वाटतं, कारण दरवेळेला फ्रेश पीस मिळतो. आता इथे आय एम शुअर हे काही $1 मिळत नाही, पण नाव तसंच ठेवलं आहे. हे चपला बिपला असं आहे. हे सगळं टाइमपास माल आहे असं मला वाटतंय. इथे बरण्या, म्हणजे आय थिंक ते बेसमेंटमध्ये जे त्यांना ठेवायचं असतं त्याच्यासाठी जर त्यांना स्टोरेज हवं असेल तर ते डॉलर ट्रीमधनं घेऊ शकतील असं मला वाटतंय. मी कोण सांगणार ना, मी काही इथे राहत नाही. पण तरीसुद्धा मी करते टाइमपास जोपर्यंत यांचं शॉपिंग होत आहे.
इथे डेकोरेटिव्ह बऱ्याच गोष्टी आहेत. बर्थडेज, बेबी शॉवर म्हणजे आपलं डोहाळ जेवण, त्याच्यासाठी फुलाच्या पाकळ्या, खूप काय काय म्हणजे काही जर गिफ्ट द्यायचे असतील तर त्याच्यासाठीची हे काय म्हणतात त्याला, लकी स्टार म्हणजे ते बॅग ज्याच्यात घालून ते गिफ्ट देऊ शकतात. चायनीज आकाशकंदील, अजून काय काय आहे, झिरमिळ्या. हे क्रिएटिव्ह माणसं इथे येऊन काय काय करून घेऊ शकतात. मी शोधती आहे टियारा म्हणजे मुकुट, प्रिन्सेसला घालायचा मुकुट, कारण मला वाटते मला पण एकदा घालायचा आहे. आणि माझा बड्डे तर येतोय पुढच्याच महिन्यात, सो मला पण तो $1 टियारा घालायचा आहे. कारण मला असं वाटतं की माझ्या मनामध्ये मी प्रिन्सेसच आहे. आणि तुम्हाला हे माहिती आहे का की प्रिन्सेस, प्रत्येक स्त्री ही प्रिन्सेस असते तिच्या मनात, आणि त्याच्यासाठी नाही आहे ना. ओके, विचारायचं आहे का. इथे अजून काय काय दिसतंय, अवोकाडो बटर, हँड सोप वगैरे असं काय काय भरपूर गोष्टी आहेत, पण टियारा काही दिसत नाही आहे. आपली कोलगेट टोटल पण दिसते आहे. सो इथे कलरिंग करायचा सगळा सेट आहे, म्हणजे जर तुम्हाला डाय घरी करायचं असेल तर हेअर कलरिंग ब्रश अँड बाउल सेट. सो अशा काही काही इंटरेस्टिंग गोष्टी अमेरिकेत खूप छान मिळतात. इथे ही बांबूची झाडं पण आहेत. तर मी काय सांगत होते, प्रत्येक स्त्री किंवा मुलगी स्वतःच्या मनामध्ये प्रिन्सेसच असते. तर मी काय सांगत होते, प्रत्येकजण आपल्या मनामध्ये प्रिन्सेसच असतात. आणि का वाटू नये, ॲक्च्युली ज्याचा सेल्फ अवेअरनेस चांगला आहे, ज्याला स्वतःचे स्ट्रेंथ्स अँड विकनेसेस कळतात, तो डेफिनेटली स्वतःबद्दल काहीतरी पॉझिटिव्ह विचार करून आपल्या मनात आपली राणी होऊ शकतो किंवा राजा होऊ शकतो. पण त्याच्यासाठी एकच गोष्ट हवी आहे की सेल्फ अवेअरनेस वाढला पाहिजे, स्वतःबद्दलचं ज्ञान आहे ते वाढलं पाहिजे. आणि मी बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितलं आहे की स्वतःबद्दलचं ज्ञान वाढतं दोनच गोष्टींनी, फीडबॅक घेतल्याने. स्वतःचा फीडबॅक स्वतःला दिल्यामुळे किंवा दुसरे जो फीडबॅक देतात तो घ्यायचा आणि त्यातला फक्त कॉन्टेंट म्हणजे मेसेज काय दिला तेवढाच घ्यायचा. आणि मग एकदा आपल्या रूममध्ये जाऊन एका कॉर्नरमध्ये बसून आपल्या आवडत्या जागी बसून, ऊन येतं आहे का, जो इकडून तिरीप येते उन्हाची, ओके अशी बसते मी, एका कॉर्नरमध्ये बसून स्वतःबद्दल थोडासा विचार करायचा की ही व्यक्ती मला असं का म्हटली. मग त्याच्यातून आपल्याला आपल्याबद्दलच्या खूप गोष्टी समजतात. आणि त्या समजल्या की मग जेव्हा वेळ येते की आपल्याला लोक नावं ठेवतात तेव्हा अजिबात लक्ष द्यायचं नाही, आपल्या गुहेत जायचं आणि आपल्याबद्दलचे पॉझिटिव्ह विचार असतात ते रिपीट करायचे स्वतःच्या मनात. आणि अशा पद्धतीने आपलं सेल्फ एस्टीम जे असतं ते करेक्ट लेवलला आपण ठेवू शकतो. म्हणजे स्वतःबद्दल जर जास्त ठेवलं तर ते पण बरोबर नाही, आणि जसे स्वतः आहोत त्यापेक्षा कमी स्वतःला लेखणं हे पण बरोबर नाही. जर आपण अगदी राईट लेवलला स्वतःला लेखलं जसे आहोत तसे, तर नक्कीच आपण स्वतःच्या मनात प्रिन्सेस असतो. आणि आपल्याला तसं वाटतं पण की आपण प्रिन्सेस आहोत. आणि मग आपण टियारा घालून आरामात कॉन्फिडेंटली लाईक अ प्रिन्सेस बर्थडेच्या दिवशी तरी एन्जॉय करू शकतो. काय तन्वी, काय सांगतेस. हा माझा आवडता केक आहे पॅरिस बॅगेट मधला. ओके, हा सॉफ्ट चीज केक आहे. चीज केक फ्लेवरचा एक खूप सॉफ्ट फ्लफी केक असतो, तो कॉटन सारखं सॉफ्ट असतो. ओके, आणि अजून काय काय आवडतं तुला तिथलं. असाच स्ट्रॉबेरीचा केक पण आहे. असं मला त्यांचे पेस्ट्री. थँक्यू, तू आम्हाला ह्या बेकरीला इंट्रोड्यूस केलंस. तुझ्या वयाच्या मुलांना काय आवडू शकतं हे त्यामुळे आम्हाला कळलं.